एकच पर्याय आहे की आत्महत्या करणे आणि आपलं देह खतम करणे। आम्ही शेतकऱ्यासाठी हे करतो ते करतो, इथं तर जीव घ्यायला लागले आहे तुमचे डिपार्टमेंट, थोडं तरी सुधरा। हे नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आम्ही मकरदोकळ्या या गावात आलो आहोत। उमरेड पासून 16-17 किलोमीटरवर असणारं गाव। या गावात येण्याची मागचा उद्देश एक शेतकऱ्या संदर्भातली बातमी की सरकारी डिपार्टमेंट ह्या शेतकरी लोकांसोबत कसं वागतात त्याचे एक जिवंत उदाहरण आज आम्ही इथं आलो आहोत। तिथले रवींद्र वसंतराव शिंदे हे एक शेतकरी जे हँडिकॅप आहेत आणि त्यांचं काय काय नुकसान केलं इरिगेशन डिपार्टमेंटने ते आज आम्ही दाखवणार आहोत। म्हणजे हे डिपार्टमेंटचे अधिकारी मूर्ख अधिकारी म्हणायला हरकत नाही किंवा अभ्यास नसणारे अधिकारी म्हणायला हरकत नाही की कोणाच्याही शेतात घुसून कोणाची नासधूस कशा पद्धतीने करते हे आज याचे उदाहरण दाखवण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहोत। हे बघा, यांच्या शेताच्या लगत यांचं असलेलं ताराचं कुंपण, इथं असलेले विविध झाडं त्यांनी लावून ठेवलेले, त्या झाडांच्या याच्यात जर उल्लेख केला सातबाऱ्यावर उल्लेख आहे। आंब्याचे झाडं आहेत, काही जांभळाचे झाडं आहेत, काही अजून विविध जातीचे झाडं जे शेतीला लगत असतात त्यांनी ते स्वतः लावून ठेवले। आणि त्यांचं हे नुकसान हे बघा तिथपासून दाखवू शकतो। म्हणजे फक्त यांच्या शेतात केलेलं काय उद्देश होता काय नाही हे ते अधिकारी सांगू शकतील। तिथपासून यांचं पूर्ण कंपाऊंड वॉल ला तोडत झाडं तोडत पूर्ण यांचं नुकसान केलं। आणि यांना कोणतीही दादा या इकडे कोणत्याही नोटीस नाही किंवा काही सांगितलेलं नाही। ते बाहेर गावी असताना जेव्हा गावात आले माहित पडलं तेव्हा त्यांचं पूर्ण नासधूस होतं। त्यांनी या अगेन्स्ट कंप्लेंट्सही केल्या, तहसीलदाराकडे कंप्लेंट केली, पोलीस डिपार्टमेंटकडे कंप्लेंट केली आणि एसडीओ कडे कंप्लेंट एसडीओ कडे पण केली आणि पाटबंधारे विभागाकडे। आता या गोष्टीला एक 4-5-6 दिवस होत आहे। कंप्लेंट काल केली, कंप्लेंट काल केली तोडून कंप्लेंट, अजूनही त्यावर काही सुनवाई नाही। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, हे शेत तुमचं किती एकर आहे? हे 72 आहे माझी शेती। 72 आहे। यामध्ये तुम्ही शेती फक्त इतकीच शेती आहे? हो, माझ्याकडे एवढीच आहे। मग तिकडे माझ्या भावाची आहे ती मी तिकडे ठेक्या बिक्यान करतो, पण हे माझ्या मालकीची एवढीच आहे। हो, आणि तुम्ही हँडिकॅप आहात? हो, मी अपंग आहे। अच्छा, अपंग। हे बघा, यांच्याकडे अपंगाचं कार्ड पण आहे। दादा, हे सगळी नासधूस तुमची किती रुपयाची झाली आहे? हे माझं लाखाच्या वरचं नुकसान आहे। तर माझे हे 8 लाखाच्या वरचं आहे। पण इथं आता कंपाऊंड नसल्यामुळे जनावर इथं पडून राहते, गावातले जनावर, काही जंगली जनावर। मी जर काही इथं पीक लावलं तर हे जनावर मला 1 रुपयाचा होऊ देणार नाही, माझा लागलेला खर्च निघणार नाही। या शेतीच्या भरोशावर माझा उदरनिर्वाह आहे कुटुंबाचा, तो काही चालणार नाही। बरोबर। मग मला त्याच्यासाठी एकच पर्याय आहे की आत्महत्या करणे आणि आपलं देह खतम करणे। तुम्ही जेव्हा या विभागामध्ये गेले, पाटबंधाऱ्या विभागामध्ये, तिथलं काय उत्तर होतं? हे जेव्हा मी चित्र पाहिलं आणि ते जेसीबीचे ड्रायव्हर होते त्यांच्याशी बोललो, म्हटलं हे तुम्हाला माझं नुकसान जे केलं तुम्ही ते हे कोण सांगितलं बा? ते म्हणे आम्हाला ते माहित नाही, पण ते माझ्याशी मुजोरी करायला लागले। मुजोरी करता करता त्यांनी एका कर्मचाऱ्याला फोन केला, इथल्या अरुण भाजीपालेला, तो कार्यरत आहे इथे पाटबंधारी विभागात। फोन केला, काही वेळात तो आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्याला फोन केला उमरेडला। उमरेडवरून कर्मचारी आला, त्याने मला 7-12 विचारला, मी त्याला 7-12 सांगितला। त्याने ऑनलाईन पाहिला आणि त्यांनी माझी जागा पाहिली, म्हणते ठीक आहे हे तुमचं बरोबर आहे, तुमची जागा इकडे आहे। हे काही तुमची तर या कंपाऊंड वॉलच्या पलीकडे जागा आहे, माझी जागा, हा रोड मध्ये तुमची जागा आहे? आमची जागा आहे रोड मध्ये। तर म्हणते तुमची जागा तिथपर्यंत आहे, तिकडे पलीकडे, ही जागा यांच्या हद्दीमध्ये आहे, तुम्ही कसं काय तोडफोड केलं? तो कर्मचारी म्हणते मला काही माहित नाही, म्हणते ही जागा यांच्या ताब्यात आहे। तो कर्मचारी इथल्या डिपार्टमेंटचा आहे आणि इथे कार्यरत आहे, त्यालाही अभ्यास नव्हता? नाही। अच्छा, हा। तर या शासनाने इथे एखादी टेक्निकल आपला इंजिनियर ठेवायला पाहिजे। तुम्ही उमरेडच्या ऑफिस मध्ये गेलं, त्यांचं म्हणणं काय पडलं? त्यांचं म्हणणं आता हेच आहे की आम्ही रेकॉर्ड पाहू, नंतर त्याचा तपास करू, त्यानंतर येऊ। त्या अधिकाऱ्याचं नाव माहित आहे? हो, गौरकर असे बोलले। मग तुम्ही कंप्लेंट्स केल्या आता तहसीलदारांकडे, काय म्हणाले ते?
तहसीलदार साहेबांना लगेच त्यांना फोन केला. अच्छा, तहसीलदार साहेबांनी फोन केला. त्यांनी आपलं काम बजावलं. पोलीस स्टेशन मध्ये गेलो मी, त्यांना सांगितलं. त्यांनी म्हणते तुमचं प्रकरण आम्ही तपासात ठेवतो. म्हटलं ठीक आहे, तपासात ठेवा. पण आता कसं आहे, जर आपल्याला 24 तासात आराम नाही झाला तर आपण डॉक्टर बदलवतो. म्हणून मी शेवटला उपाय म्हणून तुमच्याकडे धाव घेतली काल आणि तुमच्याशी संपर्क साधला. आता जर यांनी जर तुमची नुकसान भरपाई नाही दिली किंवा तुमचं कंपाऊंड नाही झालं तर उद्या जनावरांचा त्रास याने म्हणजे तुमची शेती करणं अशक्य होईल. नाही, मी शेती करू शकत नाही ना दादा इथं. अच्छा, मी शेती करू शकत नाही इथं. काय करणार आहे मी शेती इथं सांगा. मी जर समजा काही लावलं जनावरांनी येऊन खाल्लं तर मी लावत जायचं, जनावरांना खात जायचं. बरोबर. हा, मग मला दुसरा पर्याय कुठला आहे? आत्महत्येशिवाय पर्याय राहिला का? एकीकडे सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी जे नाही पाहिजे ते सगळ्याच व्यवस्था निर्माण करून देत आहोत, की शेती खूप चांगल्या पद्धतीने व्हाव वगैरे वगैरे. या डिपार्टमेंटच्या लोकांना नाही समजत. हे सरकारची डिपार्टमेंट, हे सरकारी लोक आहे, पण हे नड्डादाबाचं काम केलं नाही ना. अच्छा, यायला आमचा गळादाबाचं काम केलं नाही. तिथल्या अधिकाऱ्याला तुम्ही हे नाही म्हणलं का माझं कुंपण तोडत असताना तुम्ही मला एखाद कोणता नोटीस किंवा माझ्या जागेत तुम्ही कसे घुसले? तुम्ही जर त्याच्या जागेत घुसले असते तर तुमच्यावर पोलीस विभागाकडून कारवाई मला आतापर्यंत उचलून घेऊन गेले असते. बरोबर. पण त्यांनी माझं नुकसान केलं तर अजून त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाहीये. 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला, त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाहीये. समोरचा पवित्रा का राहील तुमचा? काही नाही दादा, आपल्याला कुठेतरी पुढे पुन्हा धाव घ्यायला लागेल. अच्छा, यांनी जर हे नाही केलं तर शेती तर करूच नाही शकणार. नाही, शेती तर करू शकत नाही आपण इथं आता, कारण आपल्याजवळ आज या कंपाऊंड साठी पैसेच नाहीये. आपण आता कंपाऊंड साठी पैसे लावायचे का शेतीला पैसे लावायचे? बरोबर. जेवढे या धुळ्यानं असलेले झाडं झुळं सगळे यायनं फक्त माझेच केले यायनं. जर का तुम्ही पाहिलं इथून पुढे माझ्या शेताच्या पलीकडे दुसऱ्याची शेती नाही आहे, तिथे त्याचं ताराचं कंपाऊंड कायम आहे, त्याचे झाडं कायम आहे. माझ्या शेतात आंब्याचे झाडं होते, ते माझ्या रेकाटला आहे. जांभळाचे वगैरे माझ्या रेकाटला आहे सातबाऱ्यावर. आता याने दाखवून द्या माझ्या आंब्याचे झाडं कुठे आहे म्हणून. याने कुठे नेऊन काढले आता यायला माहित. बरोबर का? आणि मी जर यायला काढलं असतं तर पोलीस वाल्याने मुर्दा उखडायला लावला असता. बरोबर बरोबर. ठीक आहे. हे होते शिंदे म्हणून कास्तकार. हा महत्वाचा उल्लेख करायला झाला तर मुख्यमंत्र्याचा जिल्हा, फडणवीस साहेबाच्या जिल्हा. लंब्या लंब्या गोष्टी हाकलतात आमचे मुख्यमंत्री साहेब की आम्ही शेतकऱ्यासाठी हे करतो ते करतो. इथं तर जीव घ्यायला लागले आहे तुमचे डिपार्टमेंट. थोडं तरी सुधरा. हे डिपार्टमेंटचे लोक डोळे उघडून काम करा. मूर्खासारखे काम नको करा की कोणत्याही गोरगरिबाचे कुंपण उपळल चालले, तुम्ही त्यांचे झाडं तोडाल कोणत्याही नियमात न बसता. ते जर तुमच्या जागेत बसले असते तर ठीक होते. अशी आजची या महाराष्ट्रातली व्यथा एका शेतकऱ्याची हीच आज आम्ही मांडत आहोत. धन्यवाद. द मॅक्ससाठी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.